गुड इव्हनिंग, नमस्कार. मी मराठीमध्ये सांगतो आपणाला. हे जे एक्सपिरियन्स आहेत शेअर करायला लागलेत, जवळ-जवळ सर्वच उद्योजकांना जेव्हा हे लोक बँक्स लोन देतात, सगळं बघूनच देत असतात. सगळंच काही जास्त सांगायची गरज नाही. आणि ज्यावेळी तो माणूस अडचणीत येतो, कशामुळे अडचणीत आला ह्याचा विचार केला जात नाही. माझं 2012ला अकाउंट जे आहे, NPA झालं. 2012 पासून मी 2024 पर्यंत 12 वर्ष सफर केला. या 12 वर्षात पहिल्या बँकेनं सिटी युनियन बँक यांनी माझं अकाउंट NPA झाल्यानंतर ते NPAतून बाहेर काढण्याची मदत तर केली नाही, पण चुकीच्या प्रकारे मला लोन दिले. पर्सनल लोन किंवा आईच्या नावावर लोन, दुसऱ्या कंपनीच्या नावानं लोन, ज्याचे ज्या त्यांनी लोन देण्याचे प्रकार, चुकीचे प्रकार, अशा पद्धतीनं मला त्यांनी फसवणूकच केली. त्यानंतर त्यांनी ARC कंपनीला माझं लोन रिलायन्स ARCला ट्रान्सफर केलं. ARCशी डील करताना पण मला बरेच प्रॉब्लेम आले. त्यांनी ब्लेम करत होते. या सगळ्यांना ब्लेम करतात, चोर समजतात. पण सगळ्यांची आपण डॉक्टर पानसे साहेबांच्यामुळं, कानेकर मॅडमच्या यांच्यामुळं समर्थक उत्तरं दिली आणि त्या माझी बाजू जी आहे, ती स्वच्छ आणि नीट जी आहे, ती सगळी मी समोर त्यांना बाजू माझी मांडली. त्यांनी ते मान्य करून मला त्यामध्ये पानसे सरांनी मदत केली आणि त्यांनी मला त्यासाठी सपोर्ट केला. बँकेनं पण सपोर्ट केल्यानंतर की ठीक आहे, तुम्ही माझे पेमेंट द्या. मी त्यांना पेमेंट्स दिले. त्यांना पूर्ण पेमेंट्स त्यांचे क्लिअर केले 2024 मध्ये. सगळे क्लिअर झाल्यावर असे मी पहिल्यांदाच ऐकलं बँकेनं असं उत्तर दिलं, की आमचा हिशोब चुकला. आमच्या ऑडिटरने आमचा हिशोब चुकला म्हणून सांगितलंय आणि ₹40,00,000 तुम्ही जास्त भरा. मी पहिल्यांदाच हे शब्द ऐकले, की बँकेचा हिशोब चुकतो. अशा पद्धतीने फसवणूक करून मी मग कुठं RBIमध्ये कंप्लेंट केली. RBIचे अधिकारी एक माझे जवळचे मित्र पण होते. त्यांना पण मी हे डिस्कस केलं. मी अगदी मंत्रालयापर्यंत साहेबांच्यापर्यंत पोहोचलो, अर्थमंत्र्यांच्यापर्यंत पण पोहोचलो. हे साहेब असं करतात ही लोकं. ठीक आहे, मी त्याच्यातून बाहेर पडलो. मला यांना ₹10,00,000 द्यावे लागले. पण एकंदरीत प्रवास जर बघितला तुम्ही ना, तर ह्या सगळ्यांना बिझनेसमॅनला मग कोणी असू दे, सगळेजण चोर समजतात. जरा जरी अडकला माणूस, मग पॉलिटिशियन्स असू दे, समाजातले असू देत लोक, कोणी असू दे, लवकरच याला हे समजतात, की नाही हा फ्रॉड आहे. असं केलंय, बँकेचे पैसे बुडवतोय. असं काही नसतं. कोणीही 1% असे अकाउंट होतात. त्याचा बँकेनं अभ्यास करायला पाहिजे, की हा का अडचणीत आलाय, त्याला मदत करायला पाहिजे, अशी माझी नम्र विनंती आहे. बरेच तिथं मोठे अधिकारी बसलेले आहेत. त्यांनाही पण मला हेच म्हणायचं आहे, की कुठलंही अकाउंट तुमचं NP झालं, तर त्याचा अभ्यास करा, जसं साहेब अभ्यास करतात आणि खरंच यांचं एक मानलं पाहिजे, की हे स्वतः बघतात, की हा माणूस समोरला सच्चा आहे का? तर त्याला मदत करतात, नाहीतर हे सुद्धा मदत करत नाहीत. आणि माझं एवढंच म्हणणं मी सांगून थांबवतो, की पुन्हा एकदा डॉक्टर पानसे साहेब आणि डॉक्टर कानिकर मॅडम यांनी मला बरंच सहकार्य केलं आणि त्यामुळे समर्थक आपण उत्तरं देऊ शकतो. खरंच आपल्याला काही माहिती नसतं. हे असं अकाउंट NP झाल्यावरच आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती पडतात आणि आपण ह्यांच्याकडे यायला पाहिजे. ह्या लोकांना माहिती नाही आहे, की इतकं यांच्याकडं संग्रह आहे, इतका त्यांचा अभ्यास आहे आणि सगळ्यांनी त्याची जेवढं होईल सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. नमस्कार.